आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बघतोयस ना काय चाललंय ते. जे होते ते तुला मान्य आहे? तुझ्या दरबारात न्याय आहे. हे लग्न थांबव. मणी आणि स्वानंदी एक दुसऱ्यांसाठी बनलेत. त्यांचं एकमेकांवर प्रेम आहे. त्यांचं लग्न होऊ दे. माझा विश्वास आहे तू हे घडवून आणशील. माझा विश्वास आहे. हे काय म्हणे? झोपला नाहीस तू? हा, मी आपलं पाणी प्यायला आलो आणि दिवा दिसला म्हणून आलो. काय झालंय? झोप ना जाऊन. हो साहेब. पण खरं सांगू का तुला, स्वानंदीला तू लग्नासाठी तयार केलंस ना, माझ्या डोक्यावरचं मोठं टेन्शन गेलंय. हे बघ, आता ही लग्नाची जबाबदारी आहे ना, सगळी तू पार पाडायचीस. असं बघतोयस काय माझ्याकडे? उद्यापासून तू तयारीला लाग. लग्न तू ठरवलंस की नाही, पार तूच पाडायचंय. काय अरे असा गोंधळ आहेस काय? मला सांग, तुझ्यासारखा विश्वासू आणि जबाबदार माणूस कोणी माझ्याकडे आहे का? अरे इलेक्शनचं कॅम्पेन इतकं उत्तम केलंस तू, त्यामुळेच मी जिंकलो. आणि आता हे लग्न, अरे इलेक्शन पेक्षा जास्त महत्वाचं आहे माझ्यासाठी. लग्नाची सगळी जबाबदारी मी तुझ्यावर टाकणार आहे. स्वानंदीचा होकार मिळवून जी काय छान सुरुवात केलीस ना, आता लग्न पण छान करायचंय. हो साहेब, पण मी म्हणे सुजित किती बेजबाबदार आहे तुला माहिती आहे ना. अरे तो काय फक्त लग्नाला उभा राहील, बाकी सगळं आपल्यालाच करायचं आहे. मला आता माझ्या कामाच्या व्यापातून वेळ देता येईल की नाही मला माहिती नाहीये. कोणीतरी ही जबाबदारी घ्यायला हवी की नाही? मी नेहमी म्हणतो तसं माझ्याकडे जबाबदार आणि आपला असा माणूस कोणी आहे का? तूच सांग मला. तेव्हा या लग्नाची जबाबदारी तूच पार पाडायचीस. करशील ना एवढं माझ्यासाठी? साहेब, तुमचे उपकार म्हणून मी स्वानंदीला लग्नासाठी तयार करायला गेलो. माझे उपकार मानून ती लग्नाला तयारही झाली. नाती फक्त उपकार आणि त्यागाची देवाणघेवाण करण्यापुरतीच असतात का? एकमेकांची आवड, भावना, चॉईस, स्वप्न यांना काहीच किंमत द्यायची नसते. मणी, काय विचार करतोयस? हे बघ मणी, वचन दे मला की तू हे लग्न पार पाडशील. हे लग्न तूच घडवून आण. वचन दे मला प्लीज. साहेब, तुमचा शब्द माझ्यासाठी कायम आदेश राहिलाय. इथून पुढे राहील. तुम्ही म्हणाल तेच करेन मी. थँक्यू मणी. तूही झोप होता. आराम कर. मॉम, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मॉर्निंग. अहो शालिनी, तुमचा चेहरा का पडलाय असा? हो, आपल्या मुलाचं लग्न आहे. होणारे सुनबाई घरी येत आहेत. जरा हसा. माझ्या मुलाच्या आयुष्याची माती करायला निघालात, त्या आनंदात हसू मी. आई आहे त्याची मी, राजकारणी वडील नाही. अहो, जरा शांत बसा तुम्ही. काय बोलताय? साहेब, हे तुम्ही म्हटल्याप्रमाणे स्पीड घेऊन आलो. ठेवी दे. स्वानंदी अजून कशी आली नाहीये? वा, किती वाट बघताय तुम्ही?
निवडणुकीच्या निकालाची सुद्धा इतकी वाट बघितली नव्हती. अहो काय बोलताय तुम्ही? शांत बसा जरा. प्लीज सकाळी सकाळी भांडू नका तुम्ही, प्लीज. अरे स्वानंदी, ये ये. किती वाट बघितली तुझी. स्वानंदी, ह्या लग्नाला तू होकार दिलास. खूप मोठा निर्णय घेतलायस तो. चांगला निर्णय आहे. ह्याच्यातले फायदे बघून तू जो हा निर्णय घेतलायस ना, त्याच्यावरनं तू किती हुशार आहेस हे लक्षात येतं. आणि तुझ्यासारखी हुशार मुलगी आमची सून होणार यातच मला आनंद आहे. काय हो, ये ना, ये ये ये. बस बस बस. अगं बस. सदा, हे सदा, हे घेऊन जा आणि चहा कॉफीची व्यवस्था कर. हो साहेब. जा. मी काय म्हणतोय शालिनी, की स्वानंदी, वेळ आहे ना, म्हणजे घाई नाही ना तुला? मी काय म्हणतोय की तू आलीच आहेस तर एक छोटे खानी तुमचा साखरपुडा करूया का? अरे तुम्ही असे बघताय काय? अरे जेव्हापासून मी प्रेस कॉन्फरन्स मध्ये तुमच्या लग्नाची घोषणा केली आहे ना, लोकांच्या मनात खूप प्रश्न आहेत की हे लग्न होईल नाही होईल, स्वानंदी या लग्नाला तयार आहे का नाहीये, का कुरबूर आहे. अरे विरोधक तर टपलेलेच आहेत आमची बदनामी करायला. एकदा का हा साखरपुडा झाला ना की त्यांची सगळ्यांची तोंड बंद होतील. आणि मी काय म्हणतो, असं काही सागर संगीत साखरपुडा करायची गरज नाहीये, छोटे खानी चालेल. हो, नुसतं आपले रिंग एक्सचेंज करायची बस.